सर्वरी भाग 24। तर मित्रांनी मैत्रिणींनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। सरूचं सेमीफिनाले जवळ असल्याने ती खूपच स्वतःवर मेहनत घेत होती, कारण फिनालेला पोहोचण्यासाठी तिला या पायरीवर चांगला परफॉर्मन्स करायचा होता। मगच ती शेवटच्या ठिकाणी पोहोचणार होती। या कारणाने ती मेहनत घेत होती। अमनसोबत बोलणे देखील तिचे कमी झाले होते, पण काहीतरी मिळवायचं होतं तिला, ते सुद्धा अमनसाठी। त्यामुळे ती मनाची समजूत घालत असायची। शेवटी सेमीफिनालेचा दिवस उजाडला। सगळीकडे या शोची बरीच पब्लिसिटी करण्यात आली होती। महाराष्ट्रीय लोक तर आपली कोणीतरी स्पर्धेत आहे हे जाणून तो शो पाहत असायचे। त्यात सरूने तिचे डान्सच्या अदानी बऱ्याच लोकांवर भुरळ पाडली होती। तिची स्टाईल एकदम युनिक असायची। जिथे ही स्पर्धा चालू होती त्या हॉलच्या बाहेर देखील बरेच तिचे फॅन्स हातात पोस्टर घेऊन बाहेर ओरडत होते। काही जण तर मंदिर, मस्जिद, चर्चमध्ये ती जिंकावी म्हणून प्रार्थना करत होते। कसे लोक असतात ना आपले। कधी त्यांनी सरूला आसपास पाहिले देखील नव्हते, हे नाव देखील त्यांना काही दिवसापूर्वीच कळलं। पण ती कोणी त्यांची लागत नसताना देखील महाराष्ट्राची कन्या आहे ना, यामुळेच सगळं काही तिच्या जिंकण्यासाठी करत होते। रिपोर्टर्स लोक देखील सगळ्यांचे थोडे थोडे बाईट्स टीव्हीवर दाखवत होते। असे प्रत्येक राज्यात चालू होते। सेमीफिनाले असल्याने सरूच्या मनाला थोडीशी धाकधूक लागत होती। तयारी तर तिची झाली होती, पण थोडीफार भीती देखील तिला वाटत होती। संध्याकाळ होताच सर्व स्पर्धक हॉलकडे येतात। ते सर्वजण स्टेजच्या बाजूला तयार करण्यात आलेल्या सिटिंग एरियातील सोफ्यावर बसतात। तिथून अँकर जसं जसं त्यांचं नाव घेत असतात ना, तसं तसे ते लोक उठून स्टेजवर डान्स करायला जात असतात। सगळ्यांचे परफॉर्मन्स चांगले होतात। अभयचं देखील कौतुक सगळेजण करतात। पण तो जेव्हा स्पर्धक एरियात येतो ना, तेव्हा ती लोक मात्र त्यांचं कौतुक न करता समोर फोकस करतात, कारण अभयला आधी ते अभिनंदन करायचे। तेव्हा तो काहीसा स्वतःला हुशार समजून हात मिळवणी न करता आपला गप्प बसून जायचा। यामुळेच ती लोक आता त्याला काय हात मिळवणी करायला जात नाही। शेवटी सरूचं नाव येतं तेव्हा मात्र स्पर्धक आपोआप सरूला जागा करून बेस्ट ऑफ लक करत असतात। ते पाहून अभय मनातच धुसफुसत असतो। पण जे सत्य होते ते सत्य होतं। सरू जरीही बेस्ट डॅन्सर असली तरीही ती त्याच्यासारखं गर्वाने वागत नव्हती। ती सगळ्यांसोबत मिळून मिसळून राहत असायची। तिचा स्वभावच असा वेगळा होता की लोक आपोआप तिच्या आसपास उभी राहत असायची। दिल थाम के बैठिए दोस्तों, अब आ रही है डांसिंग क्वीन मिसेस सर्वरी अमन जाधव। इनका डांस सांग तो सरप्राइज है, इसलिए आप खुद देखिए। परफॉर्मेंस होने के बाद सर्वरी जी आपके लिए सरप्राइज है, वो हम बाद में बताएंगे। परफॉर्मन्स के लिए ऑल द बेस्ट। यांकर सरूकडे पाहत हसूनच म्हणाला। सरू मान हलवून त्याला शुक्रिया म्हणते आणि हसूनच आपली स्टेप घेऊन उभी राहते। यांकर बाजूला होतो तसा स्टेजवर पूर्ण काळोख निर्माण होतो। फक्त एक रेड रंगाचा लाईटचा फोकस सरूवर पडतो, तसे सगळेजण मन लावून स्टेजकडे पाहायला लागतात। हळूहळू गाणं चालू होते आणि ते गाणं ऐकून तिथं बसलेल्या प्रेक्षक, जजेस लोकांचे चेहरे बदलतात। कारणही तसंच होते। ते गाणं होतं शंकर महादेवन यांचं ब्रेथलेस सॉन्ग होतं। सरू त्या गाण्याच्या कडव्याप्रमाणे पटपट आपले स्टेप चेंज करून चेहऱ्यावर भाव ठेवून आपलं कथ्थक फ्युजनमध्ये डान्स करायला लागते। सरू चेहऱ्यावर लाजण्याचे एक्सप्रेशन ठेवत हातवारे करत नॉनस्टॉप आपलं नृत्य करत असते। ते गाणं एवढं फास्ट होतं की सरूचे बदलणारे एक्सप्रेशन पाहून जजेस लोक खुर्ची सोडून उठून बसतात। एक जज तर खुश होऊन त्याचं वोटिंग करून टाकतो, तर दुसरा जज देखील फुल वोटिंग देऊन टाकते। आता ती जमिनीवर बसून दुःखी एक्सप्रेशन ठेवत नृत्य करते। तिला असं पाहून काही वेळ स्टेजवर शांतता निर्माण होते। पुन्हा एकदा कडवं चालू होताच ती पुन्हा उभी राहून नृत्य करायला लागते। सरूचा डान्स व्हायच्या आधीच तिच्या मागे चालू असलेली वोटिंग पूर्ण 100 पार करते। तसे आपोआप तिचं गाणं चालू असताना वरूनच तिच्या अंगावर वेगवेगळे चमकीदार छोटे छोटे कागद पडायला लागतात। तरीही ती आपला डान्स करत असते। शेवटी गाणं संपताच सरू स्टेजवर गुडघ्यावर बसते आणि स्टेजला आपली मान टेकवून सर्वांचं धन्यवाद करते, कारण आजचा परफॉर्मन्स संपायच्या आधीच लोकांचे भरपूर प्रेम तिला मिळाले होते। ज्याची अपेक्षा पण तिला नव्हती, एवढं प्रेम तिला मिळालं होतं। टाळ्यांचा आवाज चालू असतो।
सरू मागे न बघता समोर पाहत असते की तेवढ्यात कोणीतरी मागून येऊन तिच्या डोळ्यांवर हात ठेवतं. तशी ती हात दाबत तो हात ओळखण्याचा प्रयत्न करते. जजेस लोक हसूनच तिला पाहत असतात. मग जेव्हा तिला कळतं तसे तिचे डोळे पाणावतात. बंद डोळ्यांतून तिचे ते पाणी त्या हातांना लागताच ती व्यक्ती स्वतःचे हात बाजूला काढते. अमन असं बोलून मागे वळून रडतच त्याला मिठी मारते. तसा तो देखील हसूनच तिला जवळ घेतो. यावेळी महाराष्ट्रीयन बिझनेसमॅन अमन जाधवला तिथं पाहून बऱ्याच स्टेजच्या खाली असलेल्या मुलींना शॉक बसतो. कारण अमन त्याच्या स्वभावाने आणि दिसण्याने कितीतरी मुलींचा क्रश बनलेला होता. त्यात आता त्याने सरूला जवळ घेतल्याने काही मुली तर आता मनातच चरफळत होत्या. पण अमनला याचं काही देणं घेणं नव्हतं. तो तर सध्या सरूचं अचिव्हमेंट पाहून आनंदी होता. स्टेजच्या मागे राहून त्याने पूर्ण तिचा डान्स पाहिला होता. पण जसं त्याला आतमध्ये जायला सांगितले तसा तो आनंदी होऊन आतमध्ये आला. तो मिसेस अमन, आपको कैसा लगा हमारा सरप्राईज? यँकर सरूला विचारतो. तशी सरू पटकन भानावर येऊन अमनपासून दूर होते. बहुत अच्छा, सरू अमनकडे पाहून म्हणाली. तो जजेस और हमारे प्यारे दर्शकों, आज हमने पहले ही बार मिसेस सरवरी जाधव नहीं कहा था. इस बात पर किसी ने ध्यान नहीं दिया. खुद सरवरी जी ने भी नहीं दिया. यँकर काहीसा हसतच म्हणतो. तसे सरूला क्लिक होते की आज त्याने तिला मिसेस सरवरी अमन जाधव या नावाने रिप्रेझेंट केले होते. सरू ते आठवून अमनकडे पाहते. अमन देखील तिला हसूनच पाहून एका हाताने जवळ घेतो. तो वो अमन जाधव इनके पति यही है? महाराष्ट्र राज्य के होनहार बिजनेसमैन मिस्टर अमन जाधव. सोचा था फिनाले में मैडम उनसे मिलवा देगी, लेकिन हम लोगों ने उनका परफॉर्मेंस देखकर आज ही बुला लिया. और एक बात बताते आप लोगों को, मैडम को आज हम यहाँ पर देख रहे हैं ना, इनका श्रेय भी इनको ही जाता है. यँकर आता अमनकडे पाहून म्हणाला. आता मात्र जजेस लोक देखील हिंदीतून अमनचं कौतुक करतात. अमनला ते कौतुक पाहून प्राऊड फील होतं. सर, आप एक बिजनेसमैन है और ऊपर से आपके कंपनी का नाम भी मैडम के नाम से रखा है. इसकी खास वजह कुछ? थोड़ा पर्सनल सवाल है, लेकिन जानना चाहते हैं. यँकर काहीसा विचार करत म्हणाला. त्याच्या या प्रश्नावर अमन सरूकडे पाहतो. ती देखील तो काय उत्तर देणार आहे यासाठी उत्सुक होऊन त्याच्याकडे पाहत असते. सच बताए तो सरवरी जब से जिंदगी में आई है ना, तब से मैं सक्सेस होता जा रहा हूँ. ये नाम ही मेरी सक्सेस का भागीदार है, इसलिए सरवरी नाम है कंपनी का. अमन सरूकडे पाहून म्हणाला. यावेळी ते सगळं ऐकून सरूला अमनबद्दल खूप काही वाटत होतं. जगासमोर हे सगळं काही त्याला बोलताना पाहून ती थोडीशी भावूक होते. पण लगेचच स्वतःला सावरते. थँक्यू सर फॉर आंसर के लिए. तो जजेस आपके सामने सब है रिजल्ट, तो फिर ज़्यादा वक्त ना लेते हुए पहले ग्रैंड फिनाले का कार्ड मैडम को दे दे क्या. यँकर जजेसकडे पाहत म्हणाला. हाँ आकाश, रुको, मैं ही आता हूँ कार्ड लेकर. माझ्या महाराष्ट्राची मुलगी आहे ती. मग एका मराठी मुलीच्या हातून दुसऱ्या मराठी मुलीचा सन्मान. हे मस्त वाटेल, एक त्यातील जज म्हणाली. वा नीता मॅडम, मराठी खूप छान आहे. अँकर आकाश आपली तोडक्या मोडक्या मराठीत म्हणाला. त्याचं बोलणं ऐकून नीता, सरवरी आणि अमन हसतात. नीता जज आपला ड्रेस सांभाळत एक आयताकृती कार्ड जवळच्याच बॉक्समधून काढून सरूकडे चालत येत असते. ते कार्ड पाहून सरवरी तोंडावर हात ठेवते. ती आनंदातच हसायला लागते. सगळ्या भावना सध्या तिच्या मिश्रित झाल्या होत्या. रडू पण येत होतं, पण ते कार्ड पाहून होत होते. नीता येऊन सरूच्या हातात ते कार्ड देते. ती सरूला मिठीत घेते. अभिनंदन, महाराष्ट्राच्या मुलीला इथं पाहून भारी वाटलं. नीता सरवरीला हात मिळवणी करत म्हणाली. थँक्यू मॅडम, सरू हसूनच म्हणाली. अमन तिच्या हातातून कार्ड घेतो. त्यावर सरवरी अमन जाधव नाव पाहून तो खूप आनंदी होतो. तो आनंदी होऊन त्या कार्डवर हात फिरवतो. तशी वेगळीच प्राऊड फिलिंग त्याच्या मनात निर्माण होते. सरूचा योग्य रीतीने मान सन्मान करून ती लोक अमनला कुटुंबाच्या तिथे बसायला सांगतात. एकतर कंटेस्टंट त्यांना मिळालं होतं. आता आणखीन काही निवडायचे होते. त्यामुळे ते लोक आता एक एक स्पर्धकांचे नाव जाहीर करायला लागतात. अभय, जो की स्वतःवर खुश असतो, त्याचं नाव मात्र इथं फायनलला न घेतल्याने मनातच चचफडत असतो. कारण आजच्या स्पर्धेत एकापेक्षा एक डान्स झाल्याने अभयचा डान्स प्रकार थोडासा कमी पडला होता. तो बाहेर पडला म्हणून
इतर जण आनंदी असतात. सरू मात्र सध्या तरी हे सगळं सोडून अमनकडे पाहत असते. अभय चरफडतच तिथून बाहेर निघून जातो. पण इतर बाहेर पडलेले स्पर्धक फायनलला पोहोचलेल्या स्पर्धकांना बेस्ट ऑफ लक करतात आणि गडाभेट करतात. सरू देखील सगळ्यांना हात मिळवणी करते. काही वेळातच कार्यक्रम संपतो. 2 दिवसांनी फायनल असल्याने ती लोक अमनला थांबायला विनंती करतात. अमन देखील त्यांच्या विनंतीला मान देऊन सरूसोबत थांबतो. स्वतःच्या रूममध्ये येताच सरू दरवाजा पटकन बंद करून आनंदातच अमनकडे झेप घेऊन त्याच्या मिठीत शिरते. अमन तिच्या अशा वागण्याने सावध नसल्याने तिला घेऊनच बेडवर पडतो. सरू हळू ना, एवढी खुशी कळते मला, पण आता तुझ्या अशा वागण्याने तुला देखील लागलं असतं. अमन तिला मिठीत घेऊन बेडवर तसाच झोपून म्हणाला, नाही लागणार मला, तुम्ही आहात ना सोबत, मग बस झालं. सरू विश्वासाने हसतच म्हणाली. तिचं बोलणे ऐकून अमन नाहीमध्ये मान हलवतो, कारण सरू काही ऐकून घेणार नव्हती सध्या. अमन देखील मग तिचे केस कानामागे करून हळूच तिच्या कपाळावर स्वतःचे ओठ टेकवतो. तिचा आनंदच चेहऱ्यावरचा सगळं काही सांगून जात होता. तिला ती नाचली याचा आनंद नव्हता, तर अमन दिल्लीत आला होता याचा आनंद तिला झाला होता. हे अमनला तिचं असं वागणं पाहून कळते. फक्त फॉरेड? सरू इनोसेंटली विचारते. तिच्या या प्रश्नावर तो हसतो आणि हळूच तिला तसंच बेडवर पाडून तिच्यावर झोपून तिच्या ओठांवर पटकन ओठ टेकवून तिला आपलंसं करायला लागतो. सरू देखील मग त्याला प्रतिसाद द्यायला लागते. जेव्हा तिला श्वास घ्यायला जमत नाही तेव्हा अमन बाजूला होतो आणि हसूनच तिला पाहून फ्रेश व्हायला निघून जातो. सरू तशीच बेडवर झोपून आपला चेहरा उशीत लपवते.